अजितदादा पवार, एक धगधगते पर्व. झुंझार न्यूज, शिर्डी. जोपर्यंत अंगात त्राण आहे, हात पाय चालतायत, तोपर्यंत सामान्य जनतेची कामे थांबणार नाहीत. हे केवळ शब्द नव्हते, तर तो अजितदादांच्या जगण्याचा मंत्र होता. आज महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगते पर्व संपले आहे. प्रशासनावर जर बसणारा, शब्दाचा पक्का आणि जनसेवेसाठी अहोरात्र धावणारा एक लोकनेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीचा सर्वात मोठा पैलू म्हणजे त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा. जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र झोपेत असायचा, तेव्हा पहाटे 5 वाजल्यापासून दादांचा दिवस सुरू व्हायचा. माझ्याकडे काम घेऊन येणारा माणूस रिकाम्या हाताने पडत जाता कामा नये, ही त्यांची भूमिका होती. मंत्रालयातील दालनापासून ते गावच्या चावडीपर्यंत दादांनी प्रत्येक प्रश्नाला न्याय दिला. दादा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील असा नेता जो कधीही कुणासमोर झुकला नाही. संघर्षाच्या काळातही त्यांनी आपली ताठ मान कायम ठेवली. मग ते राजकारण असो वा समाजकारण, त्यांचे धाडसी निर्णय आणि स्पष्ट वक्तेपणा नेहमीच चर्चेत राहिला. न झुकता, न थांबता आणि कुणाचीही तमा न बाळगता केवळ विकासाचा ध्यास घेऊन ते जगले. म्हणूनच ते केवळ नेते राहिले नाहीत, तर लाखो समर्थकांचे लाडके दादा झाले. दादांच्या कामाची पद्धत म्हणजे शिस्त. अधिकाऱ्यांना कामाला लावणे असो वा विकास कामांचा निधी खेचून आणणे असो, दादांचा हात धरणारा कोणी नव्हता. बोलण्यापेक्षा करून दाखवणे यावर त्यांचा विश्वास होता. बारामतीचा कायापालट असो किंवा महाराष्ट्रातील सिंचनाचे प्रश्न असोत, दादांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा कायमस्वरूपी ठसा उमटवला. आज त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने केवळ एक नेता गमावला नाही, तर एक कर्तृत्ववान सुपुत्र गमावला आहे. ज्या माणसाने शेवटच्या श्वासापर्यंत विश्रांती घेतली नाही, तो आज चिरविश्रांतीला गेला आहे. अजित नावाचा हा वाघ जनसेवेच्या ध्यासात आता अमर झाला आहे.